प्रथमेश खामगावकर. प्रथमेश पहिला चेंडू अपील केलेले आहे. बघू पंचांचा निर्णय काय राहील. उत्कृष्ट गोलंदाजी. पहिला चेंडू अपील केलेले आहे. उत्कृष्ट फलंदाज आहे. गोलंदाजाचं नाव काय. गौरांग. पहिलं षटक घेऊन आलाय तो ओम श्री साईनाथ सेवा ट्रस्ट या संघाकडून. अपील केलेली आहे. बघू पंचांचा निर्णय काय देतील. आणि पंचांचा निर्णय आउट. मोठा धक्का महाकाली मित्र मंडळ या संघास. गेल्या सामन्यांमध्ये 50 धावा केल्या होत्या आपल्या संघासाठी. दोन्ही पंचांनी निर्णय दिलेला आहे OUT आउट. मोठा हादरा महाकाली मित्र मंडळ या संघास. पहिल्या चेंडूवर झेलबाद यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. गौरांग्याची उत्कृष्ट गोलंदाजी. आपल्या पहिल्या चेंडूवर एक हार्ड हिटर असा प्रथमेश यास झेलबाद केलाय. पुढील फलंदाज महाकाली मित्र मंडळ या संघाचा आदित्य फोपळणकर. गौरंग याचा दुसरा चेंडू आदित्य यासाठी. आपल्या पहिल्या चेंडूचा सामना करेल आदित्य. महाकाली या संघासाठी. दुसरा चेंडू हवेत उडवलाय लेग साइडच्या दिशेने. क्षेत्ररक्षक झेल खाली परंतु पंचांचा निर्णय लवकरच कळवण्यात येईल. आणि चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार. पहिल्या चेंडूवर गौरांग याच्या दुसऱ्या चेंडूवर आदित्यने षटकार मारलेला आहे. स्वतःचा वैयक्तिक असा पहिला चेंडू खेळत आहे आदित्य आणि पहिल्याच चेंडूवर षटकार घेतलाय. 2 चेंडूत 6 धावा. पुन्हा एकदा सज्ज. उत्कृष्ट गोलंदाजी. निर्धावाचा चेंडू. गौरांग्याचा 3 चेंडू 6 धावा. रिव्ह्यू घेतलेला आहे. लवकरच तिसऱ्या पंचांचा निर्णय तुम्हाला कळवण्यात येईल.
हॅलो. थ्रो गोलंदाजी. पंचांचा निर्णय. थ्रोचा निर्णय दिलेला आहे पंचांनी. सिद्धेश गावण, कृपया कुठे असाल तर माईकशी संपर्क साधायचा. लवकरच पंचांनी निर्णय कळवायचा. कृपया पंचांचा निर्णय अंतिम राहील याची नोंद घ्यायची आहे. नो चेंडू. थ्रो गोलंदाजी. सिद्धेश गावण. रन धावा किती आहेत? पेनल्टी 3. +3 रनांची पेनल्टी. टोटल 4 धावा. +3. पुढील गोलंदाज सायनाथ सेवा ट्रस्ट. कृपया आपल्या एक 12वा खेळाडू इथे पाठवायचा आहे. धावसंख्या किती झाली पहिले रनचा? 2 चेंडू 10 धावा. गोलंदाजांनी नाव सांगायचं. गोलंदाज नेम. बॉलर्स नेम. 2 चेंडू 10 धावा. पुढील गोलंदाज हितेश सावंत उर्फ लाल्या. सामना करेल तो आदित्य.
बाकीचे राहिलेले 4 चेंडू टाकण्यासाठी मैदानात आलेला आहे तो हितेश सावंत उर्फ लाल्या. सामना करेल आदित्य. पहिला चेंडू लेग साईडच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि गचा असं क्षेत्ररक्षण. चौकार. अच्छा, पुन्हा एकदा नो बॉल. पुन्हा एकदा नो. नो बॉलवर 4 धावा दिलेल्या आहेत. धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 15. दोन्ही संघांनी आपली धावसंख्या 2 चेंडू 15 धावा. पहिला षटक सुरू आहे परंतु 2 चेंडू मध्ये 15 धावा आलेल्या आहेत. ओमश्री साईनाथ सेवा ट्रस्ट निर्धावाचा चेंडू लाल्या यासकडून. 3 चेंडू 15 धावा. उत्कृष्ट फलंदाजी करतोय महाकाली संघ. आदित्य आतापर्यंत 1 षटकार 1 चौकार आपल्या संघासाठी. पुढील चेंडू पुन्हा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. खेळाडूच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी. धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 19. महागडा असं षटक न परवडणार ओमश्री साईनाथ सेवा ट्रस्ट या संघास. पुढील चेंडू पुन्हा लेग साईडच्या दिशेने घेतला आदित्यच्या फलंदाजीतून. चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार. धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 25. महागडा असा षटक. आदित्य काही थांबायचं नाव घेत नाहीये. बॉल बॉल. अजूनही 1 चेंडू बाकी. 5 चेंडूत 25 धावा दिलेल्या आहेत. उत्कृष्ट फलंदाजी करतो आदित्य महाकाली संघासाठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्वतःच्याच चेंडूवर उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. 1 षटक पूर्ण. धावसंख्या झाली ती 25 महाकाली संघ यासाठी. महागडा असं षटक ओमश्री साईनाथ सेवा ट्रस्ट या संघासाठी. 1 षटक पूर्ण. धावसंख्या झाली ती 25. पुढील गोलंदाज ओमश्री साईनाथ सेवा ट्रस्ट कडून गोलंदाजीसाठी येतोय तो अक्षय सावंत. वैयक्तिक असं स्वतःचं पहिलं षटक व संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय. बघूया आपल्या संघासाठी धावा रोखण्यासाठी यशस्वी होतो का. या अगोदरील सामन्यामध्ये त्याने 4 विकेट घेतल्या होत्या 7 धावा देऊन. पहिला चेंडू आणि बाबाजी हार्ड हिटर. चेंडू गेलाय सीमारेषा बाहेर. षटकार. बाबाजी हार्ड हिटर या वरळी स्पोर्ट्स क्लब मधील पहिल्याच चेंडूवर अक्षयचा समाचार घेतलाय. पहिलाच चेंडू आणि षटकार. धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 31. 1 षटक पूर्ण. 1 चेंडू 31 धावा महाकाली संघाच्या. दुसरा चेंडू मार्गस्थ पुन्हा एकदा हवेत खेचलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि उत्कृष्ट झेल. उत्कृष्ट झेल आजच्या दिवसामधील खेळाडूचं नाव उत्कृष्ट झेल. उलट्या दिशेला धावत जाऊन हा झेल घेण्यात यशस्वी झालेला आहे हा खेळाडू. क्षेत्ररक्षकाचं नाव सागर.
पहिल्याच चेंडूवर उत्कृष्ट षटकार खेचल्यानंतर त्याच्या पुढील चेंडूवर तेवढीच सुंदर झेल आपल्याला बघायला मिळाली आहे. आतापर्यंत 2 गडी बाद झालेले आहेत. महाकाली या संघाचे 31 धावा झालेल्या आहेत. पुढील खेळाडू महाकाली मित्रमंडळ या संघाचा फलंदाज पिंट्या. वेदांत उर्फ पिंट्या. हार्ड हिटर्स खेळाडूंचा भरणा असलेला संघ महाकाली. पुढील चेंडू, तिसरा चेंडू, उत्कृष्ट गोलंदाजी, कमबॅक केलेला अक्षयने. 3 चेंडूत आतापर्यंत 6 धावा दिलेल्या आहेत आणि 1 गडी बाद केलाय. प्रयत्न करतोय अक्षय धावा रोखण्याचा. आपल्या संघासाठी नावाजलेला खेळाडू गोलंदाज सामना करेल वेदांत. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आणि पंचांचा निर्णय, नो बॉल. अवांतरित अशी धाव. रॅम्पर करतो का? फ्री हिट आहे ना? फ्री हिट. पुढील चेंडू फ्री हिट साठी. बघूया वेदांत या फ्री हिटचा फायदा घेतो का? मारायचा प्रयत्न, फुलटॉस चेंडू, लोअर फुलटॉस, परंतु 1 धावेसाठी. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 33 महाकाली संघाची. अक्षय सामना करेल तो आदित्य. फोपळणकर पुन्हा एकदा चेंडू हवेत. बघूया षटकार. नो बॉल आणि षटकार. आज मात्र अक्षयची गोलंदाजी. पुन्हा एकदा नो चेंडू आणि त्याच्यावरती खणखणीत असा षटकार खेचलाय आदित्य याने. या संघामध्ये सर्व हार्ड हिटर्स फलंदाज भरलेले आहेत. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली महाकाली मित्रमंडळ या संघाची 40. पुन्हा पुढील चेंडू फ्री हिटचा आणि निर्धारित चेंडू. दुसरा षटक संपण्याच्या मार्गावर. पुढील चेंडू यॉर्कर पद्धतीचा अक्षयाचा. 2 षटक पूर्ण. धावसंख्या झाली ती 40. घाण काल पाना टाकलेलं. 2 षटक पूर्ण. धावसंख्या झाली ती 40. स्वतःचा पहिला आणि संघाचा तिसरा असा षटक घेऊन आलाय तो आदित्य. ओम श्री साईनाथ सेवा ट्रस्ट संघाचा. 2 षटक पूर्ण. धावसंख्या झाली ती 40. आदित्य सामना करेल पिंट्या.
40. आदित्याचा पहिला चेंडू सामना करेल वेदांत. समोरच्या दिशेने मारलेला आहे. एक धावेसाठी. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 41. 2 षटक पूर्ण. एक चेंडू 41 धावा. एक गडी बाद. 2 गडी बाद. पुन्हा एकदा पंचांचा निर्णय. पंचांचा निर्णय नो बॉल. आता मात्र सायना शॉर्ट ट्रस्टने या सामन्यांमध्ये खूप नो बॉल टाकलेले आहेत. धावसंख्येवर धावसंख्या झाली ती 42. 2 षटक पूर्ण. 42 धावा. पुन्हा एकदा फ्री हिट. बघूया या फ्री हिटचा फायदा घेतोय काय आदित्य. गोलंदाज सुद्धा आदित्य आणि फलंदाज सुद्धा आदित्य. एक महाकाली संघाचा आदित्य, एक साईनाथ शॉर्ट ट्रस्टच्या संघाचा आदित्य एकमेकांचा सामना करतील. फ्री हिटचा चेंडू. कृपया लवकर सामना सुरू करायचा आहे. पुढील चेंडू सामना करेल तो आदित्य. 2 षटक पूर्ण. धावसंख्या झाली ती 42. 42. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, परंतु लेग साईडला गेलेला चेंडू. एक धाव. एका धावेसाठी. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 43. 2 षटक पूर्ण. एक चेंडू 43 धावा महाकाली संघाच्या. पुढील चेंडू सामना करेल तो वेदांत उर्फ पिंट्या. पुन्हा हवेत खेळलेला चेंडू सीमारेषेजवळ. क्षेत्ररक्षक झेल खाली. झेल बाद. उत्कृष्ट गोलंदाजी अक्षय आदित्याची आपल्या संघासाठी. 2 चेंडू. धावसंख्या झाली ती 43. 3 गडी बाद. कृपया लवकर आपला फलंदाजासाठी पाठवायचा. पुढील फलंदाज. फलंदाजाचं नाव
सोहम. सोहम. पुढील येणारा फलंदाज सोहम. सोहम सामना करेल आदित्य याचा. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने चेंडू खेचलाय. चेंडू गेलाय सीमारेषा बाहेर. षटकार. पंचांचा निर्णय. उत्कृष्ट फलंदाजी करतोय महाकाली संघ. जो फलंदाज येतोय तो षटकारच खेचतोय. धावसंख्येत झाली भर. धावसंख्या झाली ती 49. या संघामध्ये सर्व हार्ड हिटर बॅट्समन आहेत. उत्कृष्ट फलंदाजी महाकाली या संघाची. थोडा क्षेत्ररक्षणामध्ये बदल. पुढील चेंडू सामना करेल तो सोहम. पहिल्या चेंडूवर षटकार खेचला होता. निर्धाव असा चेंडू आदित्याचा. धावसंख्या झाली ती 49 महाकाली या संघाची. अजूनही 2 षटक बाकी आहेत. पुन्हा एकदा स्लो पद्धतीचा चेंडू आणि चोरटी धाव सोहम कडून घेण्यात आलेल्या आहे. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 50. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू सामना करेल आदित्य. आतापर्यंत उत्कृष्ट फलंदाजी केली आपल्या संघासाठी आदित्यने. सामना करेल आदित्यचाच. पुन्हा एकदा स्लो पद्धतीचा चेंडू टाकलेला आहे. फलंदाजाला चकवण्यात यशस्वी झालेला आहे आदित्य. 3 षटक पूर्ण. धावसंख्या झाली ती 50. उत्कृष्ट फलंदाजी महाकाली या संघाची. तसेच जो संघ या सामन्यातून विजयी होईल तो पुढे विश्वमित्र क्रीडा मंडळ यासोबत सेमीफायनलचा सामना खेळेल. तीनही संघ तुल्यबळ असे. बघू विश्वमित्र क्रीडा मंडळाबरोबर कोणता संघ सेमीफायनल खेळण्यासाठी जातोय. तीन षटक पूर्ण. धावसंख्या झाली 50 महाकाली क्रीडा मंडळ या संघाची. पुढील गोलंदाज संघाचा चौथं आणि वैयक्तिक असा दुसरं षटक घेऊन आलाय तो अक्षय सावंत. सामना करेल सोहम. पहिला चेंडू घेऊन आलेला आहे. पुन्हा एकदा हवेत खेचलाय चेंडू. चेंडू गेलाय सीमारेषा पार. षटकार. धावसंख्या झाली ती 56 महाकाली या संघाची.
एक चेंडू 56 धावा. पुढील चेंडू निर्धाव. उत्कृष्ट असा कमबॅक अक्षय याचा. 2 चेंडूत आतापर्यंत 6 धावा दिलेल्या आहेत. तिसरा चेंडू पुन्हा हवेत केलाय कव्हरच्या दिशेने. पुन्हा क्षेत्ररक्षक झेल खाली. पुन्हा एकदा उत्कृष्ट झेल. उत्कृष्ट झेल या क्षेत्ररक्षकाचा. खरंच त्याच्यासाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत. दोन्ही कॅच त्याने उलट्या धावत जाऊन घेतलेल्या आहेत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. साईनाथ सेवा ट्रस्ट संघासाठी प्रयत्न करतायत कमीत कमी धावा देण्याचा. बाद झालाय तो सहम. उत्कृष्ट गोलंदाजी अक्षयची आपल्या संघासाठी. 3 चेंडूत आतापर्यंत 6 धावा दिलेल्या आहेत. एक गडी बाद केलाय. पुढील खेळाडू नितेश वागदरे. सामना करेल अक्षयचा. वरळी स्पोर्ट्स क्लब मधले दोन्ही नावाजलेले खेळाडू आहेत. पुन्हा एकदा अजून एक षटकार. जो फलंदाज येतो तो फक्त आणि फक्त षटकारच मारतोय. पहिल्याच चेंडूवर प्रत्येक फलंदाज षटकार मारतोय. महाकाली क्रीडा मंडळ या संघाचा. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 62. पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू अक्षयच्या गोलंदाजीतून. पाच. पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू अक्षयाचा. 4 षटक पूर्ण झालेले आहेत. धावसंख्या झाली ती 62. महाकाली मित्र मंडळ या संघाची. बघूया शेवटचं षटक घेऊन कोण येत आहे. हॅलो. 4 षटक पूर्ण 62 धावा महाकाली संघाच्या. गोलंदाज नेम. गोलंदाजाचं नाव सांगायचंय. यश. साईनाथ सेवा ट्रस्ट कडून शेवटचं षटक घेऊन आलाय तो यश. स्वतःचा वैयक्तिक असं पहिलं. सामना करेल आदित्य. अजूनही आदित्य आपल्या संघासाठी प्रयत्न करतोय. जास्तीत जास्त धावा आपल्या संघाला मिळवून देण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये तो फलंदाजीसाठी आलाय आणि उत्कृष्ट फलंदाजी करत आहे महाकाली मित्र मंडळ संघासाठी. यशाचा पहिला चेंडू. सामना करेल आदित्य. पुन्हा एकदा हवेत चेंडू. एक टप्पा 2 धावांसाठी. 2 धावा काढलेल्या आहेत या चेंडूवर. धावसंख्या झाली ती 64.
शेवटचे 5 चेंडू. यश सामना करेल तो आदित्य. जसं पुन्हा एकदा पहिली धाव पूर्ण. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण तिकडे आपल्या संघासाठी शुभम याचं. आतापर्यंत 2 चेंडूत 3 धावा दिलेल्या आहेत यश याने. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 65. यश सामना करतील ते नितेश सर. पुढील चेंडू मार्गस्थ. मारण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव असा चेंडू. काहीच समजलं नाही नितेश सर यांना. उत्कृष्ट गोलंदाजी केली आतापर्यंत यशाने आपल्या संघासाठी. 3 चेंडूत फक्त 3 धावा दिलेल्या आहेत. धावसंख्या झाली ती 65. धावसंख्या रोखून ठेवण्यात यश मिळवतोय. पुढील चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, परंतु एकच धाव तिथे मेहनत यशस्वी. उत्कृष्ट गोलंदाजी यशच्या आपल्या संघासाठी. 4 चेंडूत आतापर्यंत 4 धावा. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 66. पुढील चेंडू पुन्हा त्रिफळाची मागून. काहीच समजला नाही आदित्य याला. आतमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता त्याने, परंतु उत्कृष्ट गोलंदाजी यशाची आपल्या संघासाठी. 5 चेंडूत 4 धावा देऊन 1 गडी बाद केलाय. उत्कृष्ट फलंदाजी करत होता आपल्या संघासाठी आदित्य. आणि पुढील खेळाडू मूर्ती लहान पण कीर्ती महान. आकाश बोंडे नावाजलेला खेळाडू. शेवटचा चेंडू बघूया आकाश बोंडे आपल्या संघासाठी किती धावा करतील. पुन्हा लेग साईडच्या दिशेने खेचला आकाश बोंडे यांनी. क्षेत्ररक्षक फक्त एकच धाव. उत्कृष्ट गोलंदाजी यशची आपल्या संघासाठी. फक्त 6 धावा दिलेल्या आहेत. चुकीची दुरुस्ती. फक्त 5 धावा दिलेल्या आहेत. उत्कृष्ट गोलंदाजी. महाकाली मित्र मंडळ या संघाच्या आतापर्यंत 67 धावा झालेल्या आहेत. 68 धावांचं आव्हान ओम श्री साईनाथ सेवा ट्रस्ट या संघाला. बघूया कोणता संघ आज सेमीफायनल मध्ये जातो. दोन्ही संघ तुल्यबळ असे उत्कृष्ट संघ या वरळी स्पोर्ट्स क्लब मधील. तसेच मी विश्वमित्र क्रीडा मंडळाला पण कर्णधार तसेच खेळाडूंना विनंती करतो की त्यांनी कृपया पटांगणात उपस्थिती दाखवायचे.
67 धावा झालेल्या आहेत. 68 धावांचं आव्हान. हा, ओम श्री साईनाथ सेवा ट्रस्ट या संघासाठी उत्कृष्ट फलंदाज आहेत. या संघामध्ये सुद्धा महाकाली संघ क्षेत्ररक्षणासाठी आलेला आहे. कृपया साईनाथ सेवा ट्रस्टला विनंती आहे, आपले फलंदाज पाठवायचे आहेत. आपल्याला पुढील सामना सुद्धा पूर्ण 4 षटकांचा खेळवायचा, याची नोंद घ्यायची आहे. सॉरी, 5 षटकांचा. 67 धावा झालेल्या आहेत. 68 धावांचं आव्हान. महाकाली संघ कृपया लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायचं आहे. फलंदाज मैदानात उतरलेले आहेत. सामन्याला सुरुवात करायची आहे. फलंदाजीसाठी आलाय तो नितेश टेमकर उर्फ नाना. स्ट्राईक एंड वरती आणि नॉन स्ट्राईक एंडला आहेत ते महाकाली या संघाकडून. पहिला चेंडू, पहिला षटक घेऊन आलाय तो प्रथमेश बेळणेकर. नॉन स्ट्रायकर एंडवर आलाय तो. फलंदाजाचं नाव सोहम. शुभम. गोलंदाज प्रथमेश बेळणेकर महाकाली संघाकडून पहिलं षटक घेऊन येतोय. उत्कृष्ट गोलंदाजी केली आतापर्यंत त्याने आपल्या संघासाठी. तसेच त्याचा सामना करेल तो नाना. ह्या अगोदरच्या मॅच मध्ये नितीशने 60 धावा काढल्या होत्या. आजच्या दिवसातील सर्वाधिक धावसंख्या वैयक्तिक अशी त्याच्या बॅटमधून आली आहे. बघू पुन्हा एकदा आपल्या संघाला तसेच फलंदाजी करून विजय मिळवून देतो का. प्रथमेश बेळणेकर सामना करेल तो नितेश. पॉवर प्लेचं षटक. गोलंदाज मार्गस्थ. पहिला चेंडू. सामना करेल नितेश. पॉइंटच्या दिशेने 1 धाव. प्रथमेश बेळणेकर याच्यासाठी खुशखबर आहे. प्रथमेश बेळणेकर यासाठी खुशखबर आहे. प्रत्येक विकेटवर त्याला 100 रुपयाचं पारितोषिक शुभम पाटील यांच्याकडून देण्यात येणार आहे. याची त्यांनी नोंद घ्यायची. आणि हॅट्रिक मारली तर 1001 रुपये. जर त्याने हॅट्रिक घेतली तर 1001. तसेच प्रत्येक विकेटवरती त्याला 100 रुपयाचं पारितोषिक. 1 चेंडू 1 धाव. सामना करेल शुभम. गोलंदाजीवर आहे तो प्रथमेश बेळणेकर. दुसरा चेंडू स्वतःचा आणि फिल्डरच्या डोक्यावरून चेंडू गेलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू घेऊन धावत येताना धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 2. 2 चेंडू 2 धावा. सॉरी, धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 3. 2 चेंडू 3 धावा. 68 धावांचं आव्हान. अजूनही विजयासाठी 65 धावांची आवश्यकता. ओम श्री साईनाथ सेवा ट्रस्ट या संघास गोलंदाजीसाठी आलाय तो प्रथमेश. नावाजलेला गोलंदाज या वरळी स्पोर्ट्स क्लब मधील.
2 चेंडू 30 धावा, 3 धावा. पुढील चेंडू सामना करेल तो शुभम. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने खेचलाय क्षेत्ररक्षक झेंडूखाली आणि प्रयत्न केला होता षटकार वाचवण्याचा. पंचांचा निर्णय षटकार. उत्कृष्ट फलंदाजी आपल्या संघासाठी करतोय शुभम. धावसंख्या झाली ती 9. तीन चेंडूत 9 धावा. पुढील चेंडू गोलंदाज मार्गस्थ. सामना करेल तो शुभम. पुन्हा एकदा उत्कृष्ट गोलंदाजी. काहीच समजलं नाही परंतु एक धाव भेटलेली आहे या चेंडूवरती. 4 चेंडूत 10 धावा. अजूनही विजयासाठी 58 धावांची आवश्यकता. नितेश टेमकर चा सामना करेल तो प्रथमेश बेळणेकर. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न परंतु बॅटची कडा घेऊन एक धाव भेटलेली आहे. 5 चेंडू 11 धावा. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने टोलवलेला आहे क्षेत्ररक्षक झेल खाली आणि झेल बाद. शुभम याला षटकार मारण्याचा प्रयत्न केला होता वेदांत. सोप्पा असा झेल घेतलेला आहे वेदांत याने. एक षटक पूर्ण 11 धावा 1 गडी बाद. आतापर्यंत 100 रुपयाचा पारितोषिक प्रथमेश बेळणेकर. एक षटक पूर्ण 11 धावा 1 गडी बाद. झाली ओव्हर संपली. पुढच्या ओव्हरला 11 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत ओमश्री साईनाथ सेवा ट्रस्टच्या संघाच्या. अजूनही विजयासाठी विजयासाठी 24 चेंडू मध्ये 57 धावांची आवश्यकता. पुढील फलंदाज आलाय तो अक्षय सावंत. स्ट्राईक एंडवर नितीश टेमकर उर्फ नाना. गोलंदाज बॉलर्स नेम सोम. महाकाली संघाकडून स्वतःचा वैयक्तिक व संघाचा दुसरा असा षटक घेऊन आलाय तो सोम. अकरा धावा झाल्यात या ठिकाणी. फलंदाजी करताना ओम साईनाथ सेवा ट्रस्ट सलामीची जोडी मैदानात आली होती मात्र त्या ठिकाणी शुभम बाद झाले. प्रथमेश बेळणेकर यांनी चांगलं कमबॅक केलं होतं. पहिले षटक हाताळलं होतं आणि 11 धावा दिल्या होत्या. नवीन फलंदाज आलेत अक्षय सावंत. तर गोलंदाजीसाठी सोहम नाना. बिगिट करण्याचा प्रयत्न तर झाला होता मात्र एक चोरटी यशस्वी धाव अक्षय सावंत आणि नितेश टेमकर उर्फ नाना यांच्या माध्यमातून. एका धावेने संघ पुढे जातोय. संघाची धावसंख्या होते ती 12. अजूनही 56 धावांची आवश्यकता आहे ते जिंकण्यासाठी ओम साईनाथ सेवा ट्रस्ट या संघाला. दोन्ही संघांना प्रयत्न करावे लागतील. एका बाजूला साईनाथ सेवा ट्रस्ट या संघाला सुद्धा फलंदाजी करावी लागेल. अक्षय सावंत आणि
नितेश टेमकर उर्फ नाना यांना, तर महाकाली या संघाकडून गोलंदाजांना सुद्धा एक पुरेपूर कामगिरी करावी लागेल. पुढचा चेंडू सोम्यांचा फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता, मात्र त्या ठिकाणी यष्टीरक्षक बीट झाले. एक धाव तर दुसरी ही धाव पूर्ण केली आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सौरभ जाधव यांचं. 2 धावा या ठिकाणी मिळत आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने संघ पोचतोय तो 14 या धावसंख्येवरती. अक्षय सावंत प्रयत्न करताना दिसत आहेत. एका बाजूला नाना, एका बाजूला अक्षय, तर गोलंदाजीसाठी सोहम महाकाली या संघाकडून. यावेळेला सुंदर चक्रव्यूह भेदलं होतं, पॉवर प्लेचा फायदा घेतला आणि चांगला नेत्रदीपक नजाकतवाला फटका या ठिकाणी. पाहूया 4 धाव मिळत आहेत का. दोनच धावा, चौका. 4 धावा आहेत. अक्षय सावंत यांचा चांगला फटका होता आणि तितकीच रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा चांगली होती. 4 धावा मिळत आहेत. धाव संख्या 18. 50 पाहिजेत अजून जिंकण्यासाठी. अक्षय याही वेळेला चांगला कमबॅक करणारा चेंडू होता, मात्र पंचांचा इशारा येतो या सिटीज वाईट. 1 धाव मिळते या ठिकाणी. धाव संख्या होते 19. 49 धावांची आवश्यकता आहे जिंकायला. सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी दोन्ही संघांचे प्रयत्न चालू आहेत. महाकाली आणि एका बाजूला पाहायचं झालं तर ओम साईनाथ सेवा ट्रस्ट प्रयत्न तर करतायत. अक्षय सावंत मास्तर गोलंदाज सुद्धा तितकेच ताकदीचे आहेत. एक चेंडू जर त्यांनी चांगला फेकला होता, मात्र दुसरा चेंडू तितक्याच नियंत्रणावरती होता. याही वेळेला पॉइंटच्या डोक्यावर फटका खेळलाय आणि याही चेंडूवरती पाहायचं झालं तर अक्षय सावंत यांच्या बॅट मधनं येतोय चौकार. धाव संख्या 4 ने पुढे जाताना दिसते. धाव संख्या होते ती 23. पाच चेंडू आतापर्यंत फेकलेत शुभम यांनी. चांगली गोलंदाजी, मात्र प्रथम गोलंदाजी केली होती ती प्रथमेश बेळणेकर यांनी. सुंदर गोलंदाजी केली, तर एक गडी सुद्धा बाद केला होता. त्यानंतर मात्र तितके सुंदर 2 चौकार खेचले होते ते अक्षय सावंत यांनी. शेवटचा चेंडू सोहम यांचा. यावेळेला आणखीन एक फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, मात्र अक्षय सावंत त्या ठिकाणी बीट झाले आणि त्या ठिकाणी थोडस क्षेत्ररक्षणामध्ये फंबलिंग झालं आणि त्याचा फायदा मात्र अक्षय सावंत आणि नितेश टेमकर यांनी उठवला. 2 षटक या ठिकाणी समाप्त होत आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या होती ती 25. येणारे 18 चेंडू बाकी आहेत आणि 18 चेंडू मध्ये 43 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. प्रयत्न तर करतायत दोन्ही संघ, आपली क्षमता पणाला लावतात. एका बाजूला ओम साईनाथ सेवा ट्रस्ट नितेश टेमकर आणि अक्षय सावंत मैदानामध्ये खेळ करतात, तर दुसऱ्या बाजूला महाकाली हा संघ सुद्धा गोलंदाजीच्या जोरावर आपल्याला संघाला जिंकून देण्यासाठी प्रयत्न करतील. येणारे 18 चेंडू बाकी आहेत आणि 18 चेंडूमध्ये 43 धावांची आवश्यकता आहे. यानंतर जो सामना होईल चालू सामन्यातील विजयी संघ, त्याचप्रमाणे व्हीकेएमएस संघासोबत त्याची लढत होईल. हॅलो, प्रथमेश बॉलर नेम. प्रथमेश
कौशिक पांडे. कौशिक येत आहेत त्या ठिकाणी गोलंदाजीसाठी. नितेश टेमकर मागचा सामना पाहायचा झाला तर सुंदर फलंदाजी केली होती. या स्पर्धेतील तिसरं अर्धशतक आपल्या त्यांच्या बॅटमधनं आलं होतं आणि आपल्या संघाला जिंकू एक चांगलं टार्गेट सेट करण्यासाठी प्रयत्न केला होता. कौशिक विरुद्ध नितेश टेमकर. नाना फुलटॉस आणि यावेळी या पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू खेळलाय. 4 धावा. नजाकत भरा शॉट नाना यांच्या बॅटमधनं. धावसंख्या 4 ने पुढे जाते. धावसंख्या होती ती 29. पहिला चेंडू होता कौशिक यांचाच एक चांगला चेंडू होता. मात्र नितेश टेमकर नाना सुद्धा कसलेले फलंदाज आहेत. या मैदानामध्ये कित्येक वर्ष सातत्य ठेवलं आपल्या फलंदाजीमध्ये आणि कित्येक वर्ष क्रिकेट खेळतात. या क्रिकेटमध्ये खेळाचा अनुभव मात्र आपल्याला आता या मैदानामध्ये दिसतोय. धावसंख्या 29. कृपया सर्व खेळाडूंना विनंती आहे की स्पीडअप करा. अजून एक सामना खेळवायचा आहे याची नोंद घ्यायची आहे. महाकाली कर्णधार नाना. यावेळेला आणखीन एक शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू त्यावरती षटकाराची मोहर. नितेश टेमकर यांच्या बॅटमधून येतोय षटकार. धावसंख्या होते ती 35. 16 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता आहे. पहिले 2 चेंडू पाहायचं झालं तर नितेश टेमकर अक्षरशः गोलंदाजावरती तुटून पडले. पहिल्या चेंडू पाहायचं झालं तर पॉइंटच्या डोक्यावरनं चौकार खेचला. याही वेळेला पाहायचं झालं एक शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता त्याच्यावरती षटकार खेचलाय. संपूर्ण दारोमदार आहे ते नाना यांच्या खांद्यावरती. प्रयत्न करावे लागतील. जिंकायचं असेल तर आज फलंदाजी करावीच लागेल नितेश टेमकर. तर दुसऱ्या बाजूला अक्षय सावंत. कौशिक. ओहो समोरच्या दिशेने झेलबाद होण्याची संधी होईल का? आणि त्या ठिकाणी कौशिक यांनी मात्र कमबॅक केलंय. नाना जे कुठेतरी वरचढ ठरत होते मात्र त्यांच्यावरती लगाम लावलाय तो कौशिक यांनी आणि तितकं सुंदर क्षेत्ररक्षण प्रथमेश यांचं. धावसंख्या 35 वरती दुसरा गडी बाद होतोय. 15 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता जिंकायला ओम साईनाथ सेवा ट्रस्टच्या संघाला. यानंतर चालू सामन्यातील विजयी संघ त्याचप्रमाणे व्हीकेएम या संघासोबत त्यांची लढत होईल. सर्वांना मात्र आतुरता असेल कुणाल गावण यांच्या बॅटिंगची. सर्व प्रेक्षक वर्ग आता थोड्या वेळात जमा होईल कुणाल गावण यांची बॅटिंग बघण्यासाठी. बॅट्समन नेम अजिंक्य. पंधरा चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. धावसंख्या आहे ती 35. नवीन फलंदाज अजिंक्य. कौशिक. यावेळेला आणखीन एक स्लॉट फुल चेंडू आणि त्याच्यावरती षटकार. अजिंक्य यांच्या बॅटमधनं एक चांगला दिमागदार षटकार येतोय. कौशिक यांनी मागच्या चेंडूवर ब्रेक थ्रू मिळवून दिला होता मात्र नंतरचा चेंडू पाहायचा झाला तर फुल टॉस गेला आणि त्यावरती अजिंक्य याने एक चांगली मोहर उमटवली षटकाराची आणि या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या होती ती 41. चौदा चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. कौशिक अजिंक्य यावेळेला फुलटॉस चेंडू आणखी आणि कव्हरच्या डोक्यावरनं प्रथमेश बेळणेकर होते त्यांना मात्र बीट होऊन चेंडू कव्हरच्या डोक्यावरनं चौकार येतोय. या 4 धावा मिळत आहेत आणि या 4 धावांच्या मदतीने संघाची सरशी होते. संघ पोचतोय तो 45 धावसंख्येवरती. अजिंक्य
अजिंक्य मात्र प्रयत्न करतायत. चे- 45 धावा झाले त्याचे. आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता मात्र अजिंक्य यांना बीट होऊन चेंडू थर्मॅनच्या दिशेने मार्गस्थ होतोय. 3 षटकं या ठिकाणी समाप्त होत आहेत आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 46. 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. अक्षय सावंत एका बाजूला लढतायत, नाना चांगला खेळ करून बाद झालेत, तर दुसऱ्या बाजूला अजिंक्य यांनी कमी चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा केल्या आहेत. सेमीफायनल मध्ये जाण्यासाठी दोन्ही संघांचे प्रयत्न चालू आहेत. एका बाजूला ओम साईनाथ सेवा ट्रस्ट हा संघ जिंकण्याचा प्रयत्न करतोय, तर दुसऱ्या बाजूला पाहायचं झालं तर महाकाली या संघ हार मानणार नाहीये. शेवटच्या चेंडूपर्यंत मात्र लढण्याचा प्रयत्न करतील. धावसंख्या 46 झाली आहे आणि जिंकायला 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. अक्षय सावंत जो स्ट्राईकला आहे, तर त्याचप्रमाणे नाना बाद झाल्यानंतर अजिंक्य त्या ठिकाणी बॅटिंगसाठी आले आणि खराब चेंडू होती, त्या खराब चेंडूंचा मात्र समाचार घेतला कौशिक यांचा. कौशिक यांनी 1 विकेट जरूर मिळवली होती, मात्र धावा सुद्धा 20 दिल्या आहेत. प्रथमेश यांच्या खांद्यावरती जबाबदारी असेल. 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. अजिंक्य बॅटिंगसाठी, तर एका बाजूला अक्षय सावंत सुद्धा लढतायत. दोन्ही चांगले फलंदाज आहेत, गोलंदाज सुद्धा तितकेच चांगले आहेत. प्रथमेश अजिंक्यसाठी यावेळेला चांगला प्रयत्न त्या ठिकाणी. यष्टीरक्षण सुद्धा चांगलं झालं होतं. नितेश वागदरे यांचं मात्र निर्धार चेंडू टाकण्यात यशस्वी होतोय प्रथमेश यांनी मागचं पॉवर प्लेचं षटक सुद्धा चांगलं हाताळलं होतं. 11 धावा देऊन एक गडी सुद्धा बाद केला होता. आता त्यांना मात्र चौथ्या षटकासाठी पाचारण केलाय. 11 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. ओम साईनाथ सेवा ट्रस्ट या संघाला प्रयत्न तर करतायत. अक्षय सावंत सुद्धा एका बाजूला आहेत, 2 चौका जरूर खेचलेत. त्याचप्रमाणे पाहायचं झालं तर अजिंक्य सुद्धा षटका चौकारनुशी खेळतायत, प्रयत्न तर करतायत. मात्र एकाला कोणातरी यश मिळेल आणि एकाच्या पदरी अपयश पडेल. अजिंक्य प्रथमेश फुलटॉस पद्धतीचा चेंडू त्या ठिकाणी फाईन लेगच्या दिशेने. 1 धाव यशस्वी पूर्ण झाली आहे. दुसरीचा प्रयत्न केला होता, मात्र थांबवला अक्षय सावंत यांनी अजिंक्य यांना. दहा चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. प्रथमेश चांगली गोलंदाजी करतात त्या ठिकाणी, तर अक्षय सावंत सुद्धा चांगले फलंदाज आहेत. प्रयत्न तर करावे लागतील. प्रथमेश एका बाजूला अक्षय सावंत. स्लॉट मध्ये नव्हता चेंडू, बिगिट करण्याचा प्रयत्न झाला होता. 1 धाव तर पूर्ण होते. दुसरीचा प्रयत्न आणि अक्षय सावंत मात्र थोडेसे क्विक राहिले, तप्तरता दाखवली. 1 धाव होते तिथे, दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न केला आणि 2 धावा मिळून देत आहेत. एका धावेचे मात्र काय महत्व आहे हे मात्र अक्षय सावंत यांना माहिती आहे. त्यामुळे ही दुसरी धाव पूर्ण केली आणि दुसऱ्या धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाताना दिसते. संघाची धावसंख्या होते ती 49 धावा झाल्या आहेत. 9 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. अक्षय सावंत मात्र किल्ला लढवतात. एका बाजूला अजिंक्य, तर एका बाजूला प्रथमेश बेळणेकर महाकाली संघाकडून खेळत आहेत.
9 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. समोरच्या दिशेने खेळला झेल वाढवण्याचे प्रयत्न आणि त्या ठिकाणी नो मॅन्स लँड क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकच धाव मिळते त्या ठिकाणी. धाव संख्या झाली ती 50. अर्धशतक त्या ठिकाणी पूर्ण होत आहे. 8 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता जिंकायला. 8 चेंडू आणि 18. 8 मध्ये 18. एका बाजूला अक्षय तर एका बाजूला प्रयत्न करतोय सलाम. अक्षय नंतर बाद नाना नंतर बाद झालेला फलंदाज अजिंक्य. थ्रो ऍक्शन साठी या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय. लवकरच आपल्या समोर हा निर्णय सांगण्यात येईल. टीम अंपायर चेक करतायत. तर 8 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे जिंकायला. अक्षय सावंत सुद्धा प्रयत्न करतायत. अजिंक्य सुद्धा प्रयत्न करतायत. मात्र प्रथमेश सुद्धा सर्वोत्तम गोलंदाजी करण्याचा आणि आपली बेस्ट गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतायत. आपण सर थ्रो साठी रिव्ह्यू आहे ना. ओके. आपण पाहतोय सन्माननीय ॲडव्होकेट साजन पाटील सर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून वरळीच्या या आपल्या आदर्श नगर पटांगणातील एक चांगली स्पर्धा आजच्या दिवसातील हा रंगलेला सामना. एका बाजूला ओम साईनाथ सेवा ट्रस्ट तर दुसऱ्या बाजूला महाकाली. दोन्ही संघांचे प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहेत. 8 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे जिंकायला ओम साईनाथ सेवा ट्रस्ट. तर महाकाली हा संघ सुद्धा प्रयत्न करतोय. प्रयत्न मात्र दोघांची प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. दोघांचाही प्रयत्न आणि नो चेंडू. नो चेंडू आहे हा. नो चेंडू दिलेत. थ्रो ऍक्शनचा नो दिलाय. या चेंडूवर धावा किती काढल्या आहेत. 1. 5 धावा या ठिकाणी दिल्या आहेत. या चेंडूवर धावा नोची एक धाव त्यावरती एक धावून काढलेली आहे आणि प्लस पेनल्टी 3 अशा 5 धावा आहेत. ओके सर. चोपन्न धावा या ठिकाणी झाल्या आहेत. येणारे 9 चेंडू बाकी आहेत आणि 9 चेंडूंमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 14 धावा. थोडस समीकरण जे थोडस अवघड वाटत होतं मात्र आता साईनाथ सेवा ट्रस्ट या संघासाठी हे आव्हान आहे ते थोडस सहज आणि सोप्या रीतीने पूर्ण करता येईल यासाठी प्रयत्न करावे लागतील. 9 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. धावसंख्या झाली ती 54. अजिंक्य विराज काटे येत त्या ठिकाणी. 9 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. लेट्स प्ले. अजिंक्य फ्रीट असेल हा चेंडू. वाईट चेंडू. आणखीन एक स्वर चेंडू त्या ठिकाणी. धावसंख्या 1 ने पुढे जातील. धावसंख्या होईल ती 55. 9 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता जिंकायला. अजिंक्य प्रयत्न करतायत. अक्षय सावंत सुद्धा प्रयत्न करतायत. फुलटॉस वरती फुलटॉस वसूल करण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी
तितकं सुंदर क्षेत्ररक्षण सुद्धा झालं तर एकीचा प्रयत्न दुसऱ्या धावेसाठी अक्षय सावंत यांनी थांबवलाय आणि तितकं चांगलं बॅकअप दिला त्या ठिकाणी. छप्पन्न धावा झाल्या त्या ठिकाणी. 8 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. अक्षय तर विराज गोलंदाजीसाठी फुल टॉस पद्धतीचा फाईन लेगचे क्षेत्र त्या ठिकाणी निवडलाय आणि याही चेंडूवरती 4 धावा. सामना मात्र खुला केलाय अक्षय सावंत यांनी. धाव संख्या झाली ती 60. अजूनही 7 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. विजयाच्या दिशेने वाटचाल करतायत ओम साईनाथ सेवाच या संघाचे फलंदाज. एका बाजूला अजिंक्य तर दुसऱ्या बाजूला अक्षय सावंत. धाव संख्या झाली ती 60. 7 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. एक अष्टपैलू खेळाडू वरळीच्या मैदानातील प्रयत्न करतोय जिंकवण्यासाठी आपल्या संघाला. अक्षय सावंत हाही चेंडू यष्टांच्या खूपच बाहेर वाईड. आणखीन एक धाव मिळेल. धाव संख्या होईल ती 61. 60 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. सामना कुठेतरी फसला होता मात्र अक्षय सावंत यांनी प्रयत्न केले. अजिंक्याने केलेली फलंदाजी, नाना यांनी केलेली फलंदाजी सांघिक खेळावरती जिंकण्याच्या दृष्टीने वाटचाल करतायत. हाही चेंडू पाहायचा झाला पुन्हा एकदा वाईड. सलग 3रा वाईड. अवांतर स्वरूपाने आणखीन एक धाव मिळेल. धाव संख्या होईल ती 62. 7 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. यानंतर होणारा सामना आहे चालू सामन्यातील विजयी संघ. त्याचप्रमाणे विकेएम कर्णधार आपण रेडी जायचंय आपला संघ घेऊन. याही चेंडूवरती फाईन लेगच्या सेशन त्या ठिकाणी आकाश चांगले क्षेत्ररक्षण केलं होतं मात्र त्या ठिकाणी थोडंसं फंबल झाले. 2 धावा मिळत आहेत. 4 षटके या ठिकाणी समाप्त होत आहेत आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या होते ती 2 गडी बाद 64. 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. सेमीफायनल मध्ये जाण्याचं स्वप्न असेल ओम साईनाथ सेवा ट्रस्ट या संघाचं. अक्षय सावंत मात्र फलंदाजी केली. त्याचप्रमाणे अजिंक्य याने सुद्धा कमी चेंडू जास्तीत जास्त धावा केल्या. तर पाहायचं झालं तर नाना नितेश टेमकर यांनी सुद्धा असं भरीव कामगिरी केली होती आपल्या संघासाठी. आतापर्यंत सामना खुला करून देण्यासाठी या तिन्ही फलंदाजांनी चांगले प्रयत्न केले. अक्षय सावंत, अजिंक्य आणि नाना. 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. विनीत 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. सहा चेंडू आणि 4 ची आवश्यकता. विनीत स्ट्राईकला अजिंक्य. अटीतटीचा सामना. याही चेंडूवरती आणि विजयी चौकार खेचलाय आणि ओम साईनाथ सेवा ट्रस्ट हा सामना जिंकलेला आहे. या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ठरले आहेत अक्षय सावंत. ओके तर अक्षय सावंत यांना मात्र जो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार गेला होता त्यांनी मात्र खेळाडूती दाखवली आणि खेळाडूती दाखवून अजिंक्य यांना मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊ केलाय. तर अजिंक्य मॅन ऑफ द मॅच साठी या. अजिंक्य
अक्षय सावंत आणि अजिंक्य दोघांनी यायचंय. अक्षय सावंत आणि अजिंक्य. हॅलो हॅलो, चेक माईक चेक. ए, ठीक आहे. महाकाली आणि ओम श्री साईनाथ सेवा ट्रस्ट या सामन्यामध्ये सामनावीराचा जो पुरस्कार झालाय तो ओम श्री साईनाथ सेवा ट्रस्ट यातील अक्षय सावंत हा सामनावीर म्हणून होता, पण त्याने स्वतःचा पुरस्कार एक खेळाडू वृत्ती म्हणून स्वतःच्या संघातील अजिंक्य याला त्यांनी दिलेला आहे. आणि असे खेळाडू आपल्याला कमीच भेटतात आणि वर्ल्ड स्पोर्ट्स क्लबच्या क्रीडांगणावरती आपल्याला हा भेटलेला आहे अक्षय सावंतच्या रूपात. आणि अजिंक्य यांनी अतिशय बहुमूल्य अशी कामगिरी करून आपल्या संघाला विजयी केलेला आहे आणि आपल्या संघाला उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये प्रवेश मिळवून दिलेला आहे. विधी पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येत आहे. उपांत्य फेरीचा सामना होईल ओम श्री साईनाथ सेवा ट्रस्ट विरुद्ध VKM.